आपण एका अशा परिस्थितीची कल्पना करूया जिथे एखादा माणूस एका घनदाट जंगलात लपला आहे. आजूबाजूला भयंकर शांतता आहे आणि त्याला वाटतंय की त्याने शत्रूच्या एका खूप मोठ्या फौजेला गुंगारा दिला आहे, तो सुरक्षित आहे. हो, पण ती शांतता फसवीती असू शकते. अगदी बरोबर, कारण अचानक तो निसर्गच त्याच्या विरुद्ध उभा राहतो. म्हणजे त्याच्यावर हजारो मुंग्यांचा जीवघेणा हल्ला होतो. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा हल्ला योगायोगाने झालेला नसून तो एका लष्करी आदेशाचा भाग असतो. बापरे, ऐकायला हे एखाद्या भयपटासारखं वाटतं. हो ना, पण आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 103 वरील एका अत्यंत रंजक उतार्यावर चर्चा करणार आहोत. नक्कीच. आणि हा उतारा शिवरायांच्या गुप्तहेर यंत्रणेच्या एका अशा जगाची सफर घडवतो ज्याचा आपण सहसा विचारही करत नाही. बरोबर. आणि या उतार्याची सुरुवातच एका अत्यंत महत्त्वाच्या वाक्याने होते. वाक्य असं आहे, शिस्त हा शिवरायांच्या फौजेचा आत्मा होता. शिस्त. हो, म्हणजे जेव्हा आपण शिस्त हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? तर सैनिकांच्या रांगा, वेळेचं पालन, कवायती. पण आज आपण बघणार आहोत की ही शिस्त कशी एका अनपेक्षित आणि गूढ मार्गाकडे वळते. खरं तर शिस्त या शब्दाचा अर्थ आपण इतिहासात खूप वरवर घेतो. म्हणजे 17व्या शतकातील युद्धांचा विचार केला तर आपल्याला फक्त तोफा, किल्ले किंवा तलवारी आठवतात. हो, साहजिकच आहे ते. पण कसं आहे, हा जो उतारा आहे ना, तो आपल्याला युद्धाच्या एका पूर्णपणे वेगळ्या आणि अदृश्य पातळीवर घेऊन जातो. इथे युद्ध नुसतं मैदानावर नाहीये. मग कुठे लढलं जातं हे युद्ध? हे मानवी मेंदूत आणि जंगलाच्या अंधाळा कोपऱ्यात लढलं जातंय. आपण ज्याला शिस्त म्हणतो ती केवळ सैन्यापुरती मर्यादित नसून निसर्गाच्या साखळीला आपल्या युद्धनीतीचा भाग बनवण्याची ती एक प्रगत प्रक्रिया होती. म्हणजे बाजिंद नावाचा जो गुप्तहेर आहे आणि वस्ताद काकांसारखे जे नेते आहेत ते जेव्हा सूर्यराव बेरड या शत्रूला शोधत असतात तेव्हा ती साधी शोध मोहीम नसते का? अजिबात नाही. ती एका अचूक मानसशास्त्रीय युद्धाची म्हणजे सायकोलॉजिकल ऑपरेशनची सुरुवात असते. अरे अच्छा. आणि या ऑपरेशनची सुरुवातच मुळात एका अपयशाने होते. म्हणजे उतार्यात आपण बघतो की बाजिंदची सेना सूर्यराव बेरडाला शोधण्याची पराकाष्ठा करत असते. हो, पण सूर्यराव काही सापडत नसतो. अगदी. तो सराईतपणे कुठेतरी दडून बसलाय. आता अशावेळी सामान्य लष्करी विचार काय सांगेल? मला वाटतं कोणी म्हणेल की सैन्य वाढवा, जंगल पिंजून काढा. बरोबर, तोच एक नैसर्गिक विचार असतो. पण बाजिंद याच्या अगदी उलट करतो. तो आपल्या अर्ध्या सैनिकांना, ज्यांना आपण धारकरी म्हणतो, त्यांना चक्क चंद्रगडकडे परत जायची आज्ञा देतो. आणि स्वतःसोबत फक्त 50 ते 55 लोक ठेवतो. म्हणजे हे मला एखाद्या आधुनिक कमांडो टीमच्या स्टेल्थ मोहिमेसारखं वाटतं. पण तरीही म्हणजे सैन्य कमी करण्याचा हा निर्णय वरवर पाहता खूप आत्मघाती नाही का वाटत? वरवर पाहता ते नक्कीच आत्मघातकी वाटेल. पण आपण जर गनिमी काव्याश आणि जंगलातील युद्धाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो एक अत्यंत तार्किक निर्णय आहे. तार्किक कसा काय? आता बघा, मोठं सैन्य जेव्हा जंगलात फिरतं तेव्हा त्यांच्या हालचालींचा आणि पावलांचा प्रचंड आवाज होतो. शस्त्रास्त्रांचा आवाज होतो. हो, साहजिकच आहे. निसर्गातील प्राणी त्या आवाजाने विचलित होणार. अगदी बरोबर. आणि सूर्यराव बेडसारखा जंगलाचा जो जाणकार शत्रू आहे तो या नैसर्गिक बदलांवरून सहज ओळखू शकतो की सैन्य कोणत्या दिशेने येत आहे. अच्छा, म्हणजे त्याला चाहूल लागते. हो, बाजिंदाला हे पक्क ठाऊक आहे. त्याला आपली उपस्थिती तिथे अदृश्य करायची आहे. म्हणूनच सैन्य कमी करून तो स्वतःचा वावर तिथे कमी करत आहे. म्हणजे त्याला आता पारंपरिक युद्ध करायचंच नाहीये तर? नक्कीच नाही. त्याला आता युद्धाची पातळीच बदलायची आहे. तो एका वेगळ्याच तयारीला लागलाय. पातळी बदलायची आहे. आणि ती पातळी तो अशा ठिकाणी घेऊन जातो जी वाचताना मला एखाद्या फॅन्टसी कादंबरीसारखीच वाटली. हो, ते वर्णन खूपच थरारक आहे. कारण इथे बाजीन एका गुप्त शस्त्राचा वापर करतो. पण हे शस्त्र कोणती नवीन तोफ किंवा बंदूक नाहीये. ही चक्क एक गूढ विद्या असल्यासारखं वाटतंय. उतार्यात असं वर्णन आहे की बाजीन एकाग्र होऊन ध्यान लावतो आणि आपल्या ह्या विद्येचा वापर करून वातावरणात काही सांकेतिक आवाज सोडतो. बरोबर. आणि त्यानंतर जे घडतं ते थक्क करणारं आहे. तो माकडे, घारी, गिधाडे आणि चक्क मुंग्यांना त्यांच्या भाषेत बोलावतो. तिथे एक ओळ आहे, बघता बघता जंगलातील अणुरेणू शहारले. हो, ती ओळ खूपच सूचक आहे. हे वाचताना क्षणभर वाटतं की हा माणूस खरोखरच एखादा जादूगार आहे की काय. माणूस आणि निसर्ग एकाच भाषेत कसे बोलू शकतात? जादू किंवा गूढ विद्या हा शब्द आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला त्यामागचं विज्ञान समजत नाही. म्हणजे यात काहीतरी विज्ञान होतं. हो तर.
बाजिंद करत असलेली ही कृती कोणतीही जादुई किंवा पोकळ विद्या नाहीये. ते बायोलॉजिकल आणि अकुस्टिक वॉरफेअरचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. अकुस्टिक वॉरफेअर म्हणजे आवाजावर आधारित युद्धनीती. अगदी तसंच. जंगलात राहणाऱ्या आदिवासींना किंवा अशा सराईत गुप्तहेरांना प्राण्यांच्या सांकेतिक भाषांची आणि त्यांच्या सवयींची खूप सखोल माहिती असते. अच्छा. विशिष्ट वारंवारितेचा किंवा फ्रिक्वेन्सीचा आवाज काढला की विशिष्ट पक्षी किंवा प्राणी कसे प्रतिसाद देतात हे त्यांना चांगलंच माहीत असतं. म्हणजे तो प्रत्यक्ष प्राण्यांशी मानवी भाषेत बोलत नव्हता? नाही. तो त्यांच्या नैसर्गिक ट्रिगर्सचा वापर करत होता. बाजिंदने या ज्ञानाचा वापर करून निसर्गालाच चक्क आपला रडार बनवला आहे. बापरे, निसर्गच एक रडार. हो, म्हणजे पक्षी आकाशात अचानक घिरट्या घालायला लागले किंवा माकडांनी विशिष्ट प्रकारचा ओरडा सुरू केला तर त्याचा अर्थ काय होतो? की जंगलात कुठेतरी मानवी हालचाल सुरू आहे, कुणीतरी लपलंय तिथे. अगदी बरोबर. आधुनिक काळात जसं आपण थर्मल इमेजिंग किंवा ड्रोनचा वापर करतो तसाच बाजिंद या प्राण्यांचा एक जिवंत सेन्सर नेटवर्क म्हणून वापर करत आहे. क्या बात आहे. आणि उतार्यात त्याच्या चेहऱ्यावरील जे विलक्षण हास्य वर्णन केलंय ना ते जादूगराचं नसून एका अशा तंत्रज्ञाचा आहे ज्याला माहीत आहे की त्याने आजूबाजूच्या संपूर्ण इकोसिस्टीमला आपल्या नियंत्रणाखाली आणलं आहे. हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणार आहे, कारण आपण नेहमी इतिहासातील अशा वर्णनांकडे केवळ चमत्कार म्हणून बघतो. हो, आपण त्यामागील रणनीतीकडे सरळ दुर्लक्ष करतो. पण यापुढचा जो भाग आहे ना, तो केवळ या रडारपुरता मर्यादित राहत नाही, तो खूपच अधिक क्रूर आणि हिंसक होतो. म्हणजे बाजिंद या प्राण्यांना नुसते प्रश्न विचारत नाही की सूर्यराव बेरळ कुठे लपला आहे, त्याचं सैन्य किती आहे किंवा मार्ग कोणता आहे. तो चक्क मुंग्यांना आदेश देतो की त्यांनी सूर्यरावाला जागेवरच थांबवण्यासाठी हल्ला चढवावा. बरोबर. आणि याच्या बदल्यात तो त्यांना ताज्या मांसाची मेजवानी देण्याचं वचन देतो. हे ऐकल्यावर मला तर हा निसर्गाशी केलेला साधा संवाद वाटलाच नाही. मग काय वाटलं? हा एक मर्सेनरी कॉन्ट्रॅक्ट किंवा भाडोत्री लष्करी करार असल्यासारखं वाटलं. म्हणजे चक्क मुंग्यांना हल्ला करायला सांगणं आणि बदल्यात मांसाची मेजवानी मिळणं, हे कसं शक्य आहे? आता इथे बघा, इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे काही प्राण्यांचं मानवीकरण नाहीये. ही युद्धातील अत्यंत क्रूर वास्तवाची जाणीव आहे. म्हणजे मुंग्यांना मानवी भाषेत हल्ला करा असं सांगणं तर शक्य नाही ना? नक्कीच नाही. पण इथे आपल्याला तत्कालीन गुप्तहेर पद्धतींच्या मेकॅनिझममध्ये जावं लागेल. कसं आहे, जंगलात विशिष्ट प्रकारच्या अत्यंत आक्रमक मुंग्या असतात, जसं की फायर अँड्स किंवा लाल मुंग्या. हो, त्या खूप भयानक सावतात. बरोबर. आणि त्यांचं मोहोळ किंवा वारूळ जर पद्धतशीरपणे डिवचलं किंवा शत्रू लपला आहे तिथे काही विशिष्ट रसायन, वास किंवा खाद्य जाणीवपूर्वक सोडलं तर त्या मुंग्या प्रचंड आक्रमक होऊन हल्ला करतात. अच्छा, म्हणजे बाजिंद किंवा त्याच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कुशलतेने मुंग्यांच्या या नैसर्गिक आक्रमकतेचा वापर एका शस्त्रासारखा केला असणार. अगदी बरोबर. तुम्ही असं म्हणू शकता की त्यांनी निसर्गाच्या या प्रक्रियेला वेपनाइज केलं आहे. म्हणजे हे शुद्ध बायोलॉजिकल वेपनायझेशन झालं? हो. आणि यामागील जो मानसशास्त्रीय परिणाम आहे ना, तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो कसा? आता विचार करा, सूर्यराव बेरळ आधीच घाबरून लपलेला आहे, तो कोंडीत सापडलाय. अशा वेळी जेव्हा त्याच्यावर अचानक हजारो मुंग्यांचा जीवघेणा हल्ला होतो तेव्हा त्याला काय वाटेल? त्याचं तर मानसिक संतुलनच बिघडेल. नक्कीच. त्याला वाटेल की साक्षात मृत्यू किंवा हा निसर्गच शिवरायांच्या बाजूने लढतोय. त्याची विचार करण्याची क्षमता तिथेच नष्ट होईल. आणि ते जे ताज्या मांसाची मेजवानी देण्याचं वचन होतं ते काय? तो केवळ एक रूपक आहे जो युद्धभूमीवरील क्रूर वास्तवाची जाणीव करून देतो. बाजिंद्रांना केवळ माहिती काढण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष कॉम्बॅट किंवा हल्ल्यासाठी वापरत आहे. म्हणजे तो शत्रूला शारीरिकरित्या तर संपवतो आहेच, पण त्याहून अधिक तो त्याला मानसिकरित्या उद्ध्वस्त करत आहे. हो. आणि हे शिवरायांच्या फौजेच्या शिस्तीच्या पूर्णपणे वेगळ्या आणि आक्रमक बाजूचं दर्शन घडवतं. हां, विचारच अंगावर काटा आणणार आहे. शत्रूचा आत्मविश्वास मुळापासून उखडून टाकण्याची ही केवढी भयंकर पद्धत आहे. पण आता या कथेत ना एक असा ट्विस्ट येतो जो मला खरोखरच विचार करायला लावतो. कोणता ट्विस्ट? एका बाजूला बाजिंदने हे असं जीव घेणं आणि मानसिक खच्चीकरण करणारं जैविक युद्ध सुरू केलं आहे. मुंग्यांचा तो भयानक हल्ला सुरू आहे. सूर्यराव पूर्णपणे कोंडीत सापडलाय. पण नेमक्या ह्याच वेळी दुसरीकडे वस्ताद काका जे या गुप्तहेर यंत्रणेचे एक महत्वाचे नेते आहेत, त्यांनाही त्यांच्या मानवी हेरांकडून सूर्यरावाचा ठाव ठिकाणा मिळतो. बरोबर. 2 समांतर गुप्तहेर यंत्रणा काम करत आहेत तिथे. हो. पण गंमत अशी आहे की वस्ताद काका तलवार उपसून किंवा मोठं सैन्य घेऊन तिथे हल्ला करायला जात नाहीत.
ते काय करतात तर ते चक्क पांढरे निशाण हाती घेऊन आणि शिंग तुताऱ्या फुंकत सूर्यरावाच्या त्या गुप्त जागेपाशी पोचतात. आता इथे मला एक मोठा विरोधाभास दिसतो. म्हणजे एका हाताने तुम्ही क्रूर हल्ला करत आहात आणि दुसऱ्या हाताने शांततेचा प्रस्ताव म्हणून पांढरे निशाण घेऊन जातात. या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यातून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो आणि इथे मी तुम्हाला सुरुवातीच्या वाक्याची आठवण करून देईन. शिस्त हा शिवरायांच्या फौजेचा आत्मा होता. हो, ते आपण सुरुवातीला बोललो. जो तुम्ही विरोधाभास म्हणताय ना, तो विरोधाभास नाहीये. तीच खरी मुत्सद्देगिरी आणि लष्करी शिस्त आहे. म्हणजे कसं? युद्धाचे नेहमी 2 महत्वाचे टप्पे असतात. एक असतो सॉफ्टनिंग ब्लो आणि दुसरा असतो डिप्लोमॅसी म्हणजेच मुत्सद्देगिरी. बाजिंद्राने जो निसर्गाचा वापर करून हल्ला केला तो सॉफ्टनिंग ब्लो होता. अच्छा, शत्रूला कमकुवत करण्यासाठी. हो, शत्रूचे मानसिक आणि शारीरिक धैर्य तोडून काढण्याचं ते एक साधन होतं. आता विचार करा, सूर्यराव पूर्णपणे हताश झालाय. तो अक्षरशः मृत्यूच्या दारात उभा आहे. जर त्याला तिथेच मारलं तर युद्ध संपेल, पण त्यातून शिवरायांना राजकीय फायदा काय मिळणार? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मारण्यापेक्षा जिवंत पकडणे किंवा शरण आणणे हे अधिक फायदेशीर असतं. नक्कीच. फौजेत कितीही गूढविद्या असली किंवा क्रूर हल्ला करण्याची क्षमता असली तरी अंतिम निर्णय ह्या वरिष्ठांच्या शिस्तीनुसार चालतो. राजकारणात एक शरण आलेला शत्रू हा मारलेल्या शत्रूपेक्षा जास्त उपयोगी ठरू शकतो. बरोबर आहे. वस्ताद काकांचे पांढरे निशाण घेऊन जाणे हे याच मुत्सद्देगिरीचं प्रतीक आहे. युद्धापेक्षा चर्चा महत्वाची हे यातून सिद्ध होतं. पण हा एक प्रकारचा अल्टिमेटम नाही का? म्हणजे तोही अशा वेळी दिला जातोय जेव्हा शत्रूची प्रतिकार करण्याची क्षमता पूर्णपणे शून्यावर आलीये. अगदी अचूक बोललात. ही काही 2 बरोबरीच्या ताकदीच्या राज्यांमध्ये होणारी शांतता चर्चा नक्कीच नाहीये. ही संपूर्णपणे शिवरायांच्या फौजेच्या अटींवर होणारी चर्चा आहे. आणि यासाठीच त्यांनी आधी तो मुंग्यांचा हल्ला करून शत्रूचा कणा मोडला. बरोबर. आणि इथेच ती शिस्त खऱ्या अर्थाने दिसून येते. बाजिंदारसारख्या योद्ध्याकडे निसर्गाला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याची ताकद नक्कीच आहे, पण तो स्वतःच्या इच्छेने शत्रूला मारत नाही. तो वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहतो. हो, वस्ताद काका योग्य वेळी तिथे पोहोचतात. त्यांच्याकडे कितीही मोठी ताकद असली तरी अंतिम ध्येय हे राजकीय मुत्सद्देगिरीतून साध्य करायचं आहे. हा जो समंजसपणा आहे ना, तीच खरी शिस्त. खरंच हे खूपच प्रभावी आहे. अनेकदा काय होतं, सैन्याला क्रूर हल्ल्याची सवय लागते आणि ते नियंत्रणाबाहेर जातात. पण मराठा गुप्तहेर यंत्रणेत बाजिंदची आक्रमकता आणि वस्ताद काकांचा मुत्सद्दीपणा यांचा अचूक समन्वय होता. या समन्वयाचे परिणाम सूर्यरावावर काय झाले असतील याची तर मी फक्त कल्पनाच करू शकतो. तो नुकताच त्या भयानक हल्ल्यातून वाचून कुठेतरी जीव मुठीत धरून लपलाय. त्याला वाटतंय की आता सगळं संपलं. आणि अचानक त्याला शिंग आणि तुताऱ्यांचा आवाज येतो. शिवरायांच्या खुणेची चाहूल लागते. तो आपला निशाणबारदार पाठवून माहिती काढतो की कोण आलंय. आणि मग त्याला जो निरोप मिळतो तो त्याच्या उरल्या सुरल्या आत्मविश्वासालाही कायमचा संपवणारा असतो. निरोप असा असतो की बहरजी नाईकांची खास फौज वस्ताद काकांसह चर्चेसाठी सूर्यराव बेरड यांना भेटायला आली आहे. आता इथे बघा, बहरजी नाईक या नावाचा वापर हा केवळ ओळखीसाठी नाहीये. मग तो कशासाठी आहे? तो एक मानसशास्त्रीय चेकमेट आहे. शत्रूच्या मनात धडकी भरवण्यासाठी हे नावच पुरेसं होतं. बहरजी नाईक म्हणजे साक्षात शिवरायांचे तिसरे डोळे. बापरे. हे नाव ऐकताच सूर्यराव बेरडला हे कळून चुकलं असणार की ज्या गूढ आणि भयानक शक्तीने म्हणजेच मुंग्या आणि प्राण्यांनी त्याच्यावर हल्ला केला ती शक्ती दुसरी तिसरी कुणी नसून बहरजी नाईकांची गुप्तहेर यंत्रणाच आहे. म्हणजे आपण एका अशा जाळ्यात अडकलो आहोत ज्यातून सुटणं अशक्य आहे याची त्याला खात्री पटली असणार. नक्कीच. एकदा का शत्रू कोंडीत सापडला की मग त्याला नष्ट करण्याऐवजी त्याच्याशी चर्चा करण्याचा हा एक अत्यंत रणनीतिक डाव होता. हे शिवरायांच्या फौजेच्या बुद्धिमत्तेचे आणि शिस्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. खरंच हे सगळं एका अत्यंत गुंतागुंतीच्या बुद्धिबळाच्या खेळासारखं वाटतंय. आपण सुरुवातीला ज्या गूढ विद्येबद्दल बोलत होतो ती विद्या म्हणजे वास्तवात निसर्गाचे अत्यंत अचूक ज्ञान होते. हो, ते फक्त ज्ञान नव्हतं तर त्याचा केलेला प्रगत वापर होता. बाजींची रणनीती ही केवळ जादू नव्हती, तर ते इकोसिस्टमवर आधारित एक प्रगत जैविक युद्ध होतं. आणि दुसरीकडे वस्ताद काकांची ती शिस्तबद्ध एंट्री, पांढरे निशाण घेऊन जाणे, हे दर्शवतं की शिवरायांची फौज ही केवळ भावनांच्या भरात युद्ध करत नव्हती. हो, प्रत्येक पाऊल एका मोठ्या राजनीतिक धोरणाचा भाग होता. आणि हेच आजच्या या सखोल चर्चेचं सर्वात मोठं फलित आहे असं मला वाटतं.
आपण नेहमी इतिहासाकडे आधुनिक चष्म्यातून पाहतो. आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे आजच्यासारखं तंत्रज्ञान नव्हतं. पण या उतार्यातून हे स्पष्ट होतं की त्यांचं निसर्गाचं आणि मानवी मानसशास्त्राचं आकलन आपल्या आधुनिक तंत्रज्ञानापेक्षाही अधिक अचूक होतं. बरोबर. त्यांनी निसर्गालाच आपलं तंत्रज्ञान बनवलं होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अमर्याद ताकदीवर असलेली त्यांची शिस्त. नक्कीच. ताकद मिळवणं सोपं असतं, पण ती कुठे आणि कशी वापरायची हे ठरवण्यासाठी जी प्रगल्भता लागते ती या फौजेचा खरा आत्मा होती. या चर्चेने खरोखरच माझ्या इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात खूप मोठा बदल घडून आणलाय. आपण एकीकडे गूढविद्येच्या कथा वाचतो आणि दुसरीकडे लष्करी कवायती पाहतो. पण या दोन गोष्टी एकमेकां कशा गुंफलेल्या होत्या हे आज आपल्याला उलगडलं. हो, हे खूपच रंजक होतं. आता या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक असा प्रश्न उभा राहिलाय जो मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कोणता प्रश्न? आपण ज्याला गूढविद्या किंवा प्राण्यांशी केलेला सांकेतिक संवाद म्हणत आहोत ती खरोखरच एखादी जादुई विद्या होती की? बहिर्जी नाईकांच्या गुप्तहेर खात्याचे जाळे आणि त्यांची मानवी हेरांची साखळी इतकी अफाट आणि अचूक होती की त्यांनी जाणीवपूर्वक असा समज पसरवला होता. हा खूपच महत्वाचा विचार आहे. विचार करा ना, शत्रूच्या मनात अशी भीती निर्माण करणे की जंगलातील पक्षी, घारी आणि अगदी जमिनीवरच्या मुंग्या देखील शिवरायांसाठी काम करतात. ही भीती निर्माण करणे हाच खरा मानसशास्त्रीय चमत्कार नाहीये का? नक्कीच. शत्रूला लढण्याआधीच मानसिकरित्या पराभूत करणारे हे अदृश्य जाळे कसे विणले गेले असेल? या एका जबरदस्त प्रश्नासोबत मी आपल्या ऐकणाऱ्यांना ही ऐतिहासिक गुंतागुंत स्वतःच्या कल्पनेने उलगडण्यासाठी सोडून देतो. विचार करत रहा.